महायुतीच्या उमेदवारास विजयी करण्याचा भाजप बूथ प्रमुखांचा निर्धार। भारतीय जनता पार्टीच्या राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातील बूथ प्रमुखांची बैठक चंद्री तालुका राधानगरी येथील भाजप कार्यालयात पार पडली। यावेळी सर्वांच्या वतीने नरेंद्र मोदीजी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा ठाम निर्णय घेण्यात आला। बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपचे कोल्हापूर जिल्हा कोषाध्यक्ष BS पाटील हे होते। बैठकीत आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या नियोजनासाठी विविध विषयांवर चर्चा झाली। यावेळी राधानगरी बुदरगड आजरा विधानसभा विस्तारक स्वप्नील जरग यांनी बूथ स्तरावर करावयाच्या कामाचा आढावा घेतला। जिल्हा सोशल मीडिया प्रमुख महेश पाटील यांनी प्रभावी सोशल मीडियाचा वापर कसा करावा यासाठी विविध ॲपची माहिती सांगितली। जिल्हा कोषाध्यक्ष BS पाटील बोलताना म्हणाले, भाजप व मित्र पक्षाच्या आघाडीच्या वतीने केंद्रातून व राज्यातून राधानगरी तालुक्याच्या विकासासाठी विविध योजना राबवल्या आहेत। त्या योजना जनतेपुढे घेऊन जाऊन मतदारांची जनजागृती करणं गरजेचं आहे। नरेंद्र मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघाचा मोठा वाटा असायला पाहिजे। यासाठी महायुती देईल त्या उमेदवाराला निवडून देऊया असं आवाहन त्यांनी केलं। यावेळी कोल्हापूर जिल्हा कोषाध्यक्ष BS पाटील, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख महेश पाटील, राधानगरी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटील, कोजी माशीचे बँकेचे माजी चेअरमन शांताराम तौंडकर सर, विस्तारक स्वप्नील जरग, OBC आघाडी प्रमुख महादेव कांदळकर, पदवीधर आघाडी जिल्हा सदस्य विनोद कुलकर्णी, कसबा वाळवे शहर अध्यक्ष अमोल पाटील, तुरंबेचे कृष्णात गुरव, व्यापारी आघाडी प्रमुख युवराज चिंदगे, चंद्रेचे बूथ प्रमुख शरद पाटील, उत्तम पाटील, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विनायक भोईसर, विशाल किल्लेदार, अर्जुनवाडा बूथ प्रमुख KT कासोटे, तालुका सदस्य साताप्पा धनवडे, चांदेकर वाडीचे अशोक खोत, चक्रेश्वर वाडीचे बळवंत नरके, ठिकपुर्लीचे सुनील चौगुले, मधुकर निकम, शेळेवाडीचे शरद पाटील, धनाजी पाढळकर, सुरेश बारड, चंद्रेचे माजी उपसरपंच नेताजी साठे यांच्यासह बूथ प्रमुख भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते। वाळवा जिल्हा परिषद मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या बूथ कमिटीची मीटिंग आता पार पडली असून होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या दृष्टीने जे महाराष्ट्रातल्या तिन्ही आघाड्यांचे राष्ट्रवादी, शिवसेना आणि BJP या तिन्ही आघाड्यांकडून जो कोण उमेदवार येईल त्याच्या पाठीशी भक्कमपणे राहून प्रत्येक भाजपचा कार्यकर्ता आमच्या जिल्हा परिषद मतदारसंघातील सक्षमपणे प्रचार करून निवडून आणण्यात आणि आजचा जो नारा आपला भारतीय जनता पक्षाचा आहे 405चा तो पुरा करण्याच्या दृष्टीने वाटचाल करू एवढंच मी या संदर्भात बोलतो। चंद्रेहून दूधसागर न्यूज 9 साठी संपादक महेश पाटील व कार्यकारी संपादक अविनाश दराळसर।